तर मित्रांनो, स्वागत आहे आपल्या या दिकल्ब स्टॉक मार्केट इन्स्टिट्यूटमध्ये. सर्वप्रथम आपण येत्या काळामध्ये जी सीरीज सुरू करणार आहोत. मराठी भाषेमध्ये स्टॉक मार्केटचं जे आपण नॉलेज आहे, ज्याला अनुभव आणि नॉलेज आपण दोन्ही पद्धतीने म्हणू शकतो. ते सुरू करणार आहेत, जे की महाराष्ट्रामध्ये कोणी सांगत नाही. सो आजचा जो आपला विषय असणार आहे, तो असा स्टॉक मार्केट म्हणजे काय? स्टॉक मार्केटचा फायदा काय? आणि तुम्ही स्टॉक मार्केटमधनं कशा प्रकारे पैसा कमवू शकता, आर्थिकता जमवू शकता. स्टॉक मार्केट म्हणजेच कोणी त्याला सट्टा बाजार म्हणत असणार, कोणी लक म्हणत असणार किंवा कोणी त्याला जुवा वगैरे इटीसी, इटीसी, इटीसी. बरोबर. असू द्या. सर्वप्रथम आपण स्टॉक मार्केट, शेअर मार्केट म्हणजे काय ते आपण बोलूया. स्टॉक मार्केट म्हणजे अशी एक गोष्ट आहे, जी माणसाच्या दैनंदिन आयुष्यामध्ये कुठे ना कुठेतरी जुडलेली आहे. ती कुठे ना कुठेतरी एक्झिस्ट करते. तुम्ही पाणी पिताय, ती एक्झिस्ट करतीये. तुम्ही झोप घेताय, ते एक्झिस्ट करतीये. तुम्ही जेवण करताय, ते एक्झिस्ट करतीये. तुम्ही फिरायला जाताय, ते एक्झिस्ट करतीये. प्राकृतिक जगामध्ये तुम्ही ज्या पण गोष्टीचा उपभोग घेता, त्याच्या अंशाने अंशामध्ये स्टॉक मार्केटचा समावेश आहे. म्हणजे शेअरचा किंवा इतर कंपन्यांचा समावेश आहे. तुम्ही चप्पल घालता कोणत्या ना कोणत्यातरी ब्रँडची असणार आहे. तुम्ही शर्ट घालता कोणत्या ना कोणत्यातरी ब्रँडचं असणार आहे. तुम्ही जेवण जेवता कोणत्या ना कोणत्यातरी त्या जेवणामध्ये वापरणारं तेल, जेवणामध्ये असणारे जे इन्ग्रीडियंट्स आहेत, ओके. हे कोणत्या ना कोणत्यातरी कंपनी थ्रू चालतातच किंवा मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे. तुम्ही घरामध्ये राहता, त्या घरामध्ये असणारा दिवा, घरामध्ये असणारा बल्ब, घरामध्ये असणारी टीव्ही, कॉम्प्युटर, खूप अशा काही खूप सगळ्या गोष्टी त्याच्याशी स्टॉक मार्केटचा संबंध आहे. आता स्टॉक मार्केट ऍक्च्युअल वर्क कसं करतं? पाहायला गेलं, स्टॉक मार्केट ऍक्च्युअल कसं वर्क करतं, हा जो विषय जर छेडला किंवा काढला आपण, तर याच्यावरती एक 1 ते 1.5 वर्ष आपण बोलू शकतो. एक सविस्तरपणे. एवढं वास्ट आणि एवढं मोठं स्वरूप आहे स्टॉक मार्केटचं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करताय. ऑप्शन असणार एफ-एन-ओ, ओके. इंट्राडे असणार, ओके. किंवा शेअर्स खरेदी किंवा विक्री असणार. जास्त खोलवर जाण्यापेक्षा एका सोप्या गोष्टीच्या स्वरूपात मी तुम्हाला काय करतो, एक स्वरूप तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने समजून सांगतो. विचार करा, तुम्ही एक व्यवसाय निवडलाय, व्यवसाय. आणि त्या व्यवसायामध्ये ना, तुमचा जो मूळ मोटिव्ह असणार आहे, तो तुमच्या व्यवसायाला ग्रोथ करायचा आहे. तुमच्याकडे पैसे नाहीयेत. हां, पण तुम्हाला व्यवसाय ग्रोथ करायचा आहे. मग तुम्ही काय करणार? बँकेकडनं लोन घेणार. बरं ठीक आहे, तुम्ही बँकेकडनं लोन घेतलं. बँक किती लोन देणार आणि कोणत्या व्याजदराने लोन देणार? बरोबर. परंतु बँक असं करू शकते का, की जेवढा तुमचा बिझनेस होणार, तेवढं तुम्ही त्यांना पर्सेंटेज देणार? नाही. ह्या गोष्टीला बँक कधीच अप्रूव्ह करणार नाही किंवा बँक तुमच्याकडे म्हणजे तुमचं लोन पास आउट करणार नाही. मग एक सगळ्यात इथे निघतो, काय म्हणतात ना, की पॉइंट. ज्यावेळेस पब्लिकली आणि अ, एक एक मालकी स्वामित्व तत्व. ओके. पब्लिक आणि एक मालक. ओके. एका बाजूनी त्या कंपनीचा ओनर आणि दुसऱ्या बाजूनी त्यांनी काढलेले त्या कंपनीचे शेअर. त्या कंपनीचे हिस्सेदारी, त्या कंपनीची काढलेली भागीदारी विक्रीसाठी. बरोबर. उदाहरणार्थ XYZ आपण एक कंपनी घेऊया. आपली बी नावाची कंपनी आहे. बी नावाची कंपनी, ह्या बी नावाच्या कंपनीसाठी आपण ₹100 एवढं काय केलेलं आहे, आपण एक अ, काय म्हणतात, बॅकअप ठेवलेले. कंपनी आपल्याला ग्रोथ करायची आहे, मोठी बनवायची आहे. ₹100 आपल्याकडले संपलेली आहेत.
आता आपण बँकेकडे लोन घ्यायला गेलोत. बँकेचं म्हणणं आहे तुमचा बिझनेस हो किंवा न हो. बरोबर? तुम्हाला तुम्ही जे लोन घेताय, जे येणारं ₹50 ₹30 लोन घेणार आहे, तुम्हाला त्याच्यावरती इंटरेस्ट पे करावंच लागणार. ई-एम-आय तुम्हाला पे करावंच लागणार. मग अशा वेळी तुम्ही जर समाजामध्ये आणि सेबी ज्याला सेबी म्हणतो आपण, अ, याच्यामध्ये तुम्ही जर एक विस्तारित स्वरूपात तुमच्या कंपनीचं म्हणणं मांडलं आणि तिकडनं जर एक ग्रीन सिग्नल आला, सो तुम्ही काय करू शकता ना, त्याचे ₹100 मध्ये तुम्ही स्वतःची इन्व्हेस्टमेंट करून त्याचे काय करू शकता, तुम्ही पार्ट करू शकता. मग ते तुमच्या त्या ₹100 मधले तुम्ही ₹30 चे शेअर विक्रीला काढली आहेत. मग ती ₹30 ची शेअर तुम्ही जी विक्रीला काढली आहे, त्या शेअरची किंमत किती असू शकते? ₹30 तुम्ही ₹40 किंमत काढू शकता. स्थिरावलेल्या ठराविक काळामध्ये त्या कालावधीमध्ये असणारी त्या कंपनीचं व्हॅल्युएशन, बरोबर? त्या पद्धतीने तुम्ही तिचं व्हॅल्युएशन काढून जो शेअर रजिस्टर होणार आहे, हं, ते जी ₹30 ते जी रजिस्टर होणार आहेत. ओके. मग ते ₹30 ची किंमत ₹40 असू शकते, ₹50 असू शकते, ₹60 असू शकते. झालं? इथपर्यंत तर तुम्हाला योग्य समजलं असेल, असं आपण गृहीत धरूया. यानंतरचा जो भाग येणार आहे, सगळ्यात महत्त्वाचा, तो म्हणजे आता आपण विचार करूया, आपल्याकडे 3 माणसं आहेत. ए, बी, सी. आपल्याकडे काय 3 माणसं आहेत. त्या 3 माणसांमध्ये ज्यावेळेस आपण काय करतोय सपोज शेअर विक्रीला काढतोय. आपण विक्रीला काढलाय 20-20, 20-20 रुपयाला शेअर. बरोबर. आता यामध्ये कोणता इंटरेस्ट वगैरे आहे का? आपल्याला ई वगैरे पे करायचा आहे का? नाही करायचा आहे. ओके. सो मग आपण ए, बी, सी हे 3 लोकं ते इच्छुक आहेत आपल्या कंपनीचे शेअर म्हणजे बाय करण्यासाठी, पर्चेस करण्यासाठी, घेण्यासाठी. मग ते काय करणार? आपले शेअर विकत घेणार. आपण किंमत काढलेली ₹20, मग ते ₹20 ला विकत घेणार. आपण किंमत काढलेली ₹22, ते ₹20, ₹22, ₹21 ने विकत घेणार. कंपनी ग्रोथ पिरियडमध्ये लाइक आज कंपनीचं व्हॅल्युएशन जे असणार आहे ₹100 चं, आता आपल्या कंपनीत किती व्हॅल्युएशन झालं 30, ₹130 व्हॅल्युएशन झाले सपोज. बरोबर. येत्या 1-1.5 महिन्यामध्ये कंपनी ₹200 ची झाली आहे. ओके. ₹200 ची कंपनी झाली आहे. मग ते ए, बी, सी काय करणार ना, त्यांच्याकडले जी शेअर आहेत, जी ॲक्चुअल त्यांनी ₹20 ला घेतलेली आहेत, ते ₹25 ला विकणार. मग पुन्हा डी येणार, ई येणार, असंख्य ही अशी चेन चालू राहणार. झालेला ₹20 पासून झालेली स्टार्टिंग ही कुठेतरी 20,000 पर्यंत, 20,00,000 20,00,00,000 पर्यंत आकडा खूप मोठा होऊ शकतो. बरोबर. सो ही आहे स्टॉक मार्केटची संकल्पना. आपल्याला समजलं असणार आहे, असं मी गृहीत धरतो आणि नसणार समजणार, तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. ओके. तर स्टॉक मार्केटमध्ये सगळ्यात महत्त्वाचा पैसा कुठे बनतो आणि कसा बनतो? तुमच्याकडे तुम्ही जर गृहिणी आहात, तुम्ही जॉब करताय, बरोबर. तुमचा कोणता बिझनेस आहे. या सगळ्यासोबत तुम्ही स्टॉक मार्केट करू शकता. असं नाहीये की तुम्हाला कोणापाशी जाऊन 8 घंटेचं काम करायचं किंवा 10 घंट्याचं काम करायचं किंवा मंथलीचं तुम्हाला पेमेंट येणार आहे. नाही. तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हॉल्व व्हायचंय. असंख्य प्लॅटफॉर्म आहेत. एक्झाम्पल Zerodha आहे, ग्रो आहे, धन आहे, ई-टी-सी बरोबर, बरोबर. सो तुम्हाला त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व व्हायचंय स्टॉक मार्केटमध्ये आणि तुमच्या आर्थिकतेनुसार किंवा तुमच्या ज्या एक इकॉनॉमिकल कंडिशननुसार तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये पैसा इन्व्हेस्ट करू शकता. आता असं नाहीये की स्टॉक मार्केटमध्ये तुम्ही ₹10 टाकता म्हणजे त्याची ₹15 होऊनच निघणार आहे. तुम्हाला जर स्टॉक मार्केटचं पुरेपूर नॉलेज असणार किंवा एक 70-80% जरी नॉलेज असणार, तरी पण तुम्ही स्टॉक मार्केटमधनं जेवढी तुमची सॅलरी आहे त्याच्यापेक्षा 2 ते 3 पटीने मिनिमम, मिनिमम ते मिनिमम तुम्ही कमवू शकता. बरोबर? या सगळ्यांमध्ये महाराष्ट्रामध्ये सांगायचं झालं, ॲक्चुअल स्टॉक मार्केट म्हणजे काय?
याविषयी कोणीच बोलत नाही. कोणीच बोलत नाही आणि बोलणार पण नाहीये. बरोबर. सो काहीही असू द्या, कन्सेप्ट समजली असणार, तर मला नक्की कळवा आणि नक्की कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करा आणि मला सपोर्ट करा. एवढंच. आणि महत्त्वाचं म्हणजे मला आवडेल माझ्या परिवाराचा तुम्हाला हिस्सा बनवायला आणि माझ्याकडनं काही नवीन गोष्ट तुम्हाला शिकण्यासाठी द्यायला. सो आजच परिवारामध्ये आपलं एनरोलमेंट करून घ्या आणि येणाऱ्या भविष्यामध्ये स्टॉक मार्केटमध्ये म्हणणार नाही की पारंगत व्हा, परंतु हां, तुमच्याकडे ॲट लीस्ट 10,000 च्या पाठीमागे ₹2,000 ते ₹3,000 वीकलीचं येईल. ह्या पद्धतीचं तुम्ही काहीतरी अ, एक अवांतर इन्कम सोर्स जनरेट करा. धन्यवाद.